प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण स्टेट बोर्डच्या परीक्षेसाठी टार्गेट सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याचा आज आपण 6वा भाग बघतो आहोत। आपण या पहिल्या सगळ्या भागांमध्ये डिफरन्स बघतो आहोत की जेणेकरून डिफरन्सचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे आणि पूर्ण सिलेबस मधले आपण डिफरन्स प्रिपेअर केले म्हणजे 20% अभ्यास आपला स्टेट बोर्डच्या पेपरचा होणार आहे। तर त्याच्यामुळे त्याचा विविध प्रकारे उपयोग कसा करून घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर आता बघा, आज आपण बघतो आहोत मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टर मधला फरक कशा मधला, तर इलेक्ट्रोमॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट। आता हा डिफरन्स तरी येईल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटचे युजेस तरी येतील किंवा परमनंट मॅग्नेटची कन्सेप्ट तरी येतील किंवा एखादा एमसीक्यू पण या दोन्ही याच्यावर पडू शकतो। कसा पडू शकतो ते आपण बघूयात। आता कसा तयार होतो इलेक्ट्रोमॅग्नेट, तर हा असा आपला सॉलिनॉइड आहे आणि ह्या सॉलिनॉइडच्या आतमध्ये जेव्हा आपण हा रॉड ठेवतो तर हा रॉड ठेवायचा सॉफ्ट आयर्नचा आणि हा सॉफ्ट आयर्नचा रॉड तर ठेवायचाच, पण त्याची परमियाबिलिटी जी काही आहे दॅट इज ग्रेटर दॅन 1000 इतकी असली पाहिजे। मग आता इथून जेव्हा करंट जाणार आहे ना, हा करंट जाणार आहे ना, तर हे याच्यात मॅग्नेटायझेशन येणार आहे ह्या सॉफ्ट आयर्न मध्ये आणि जेव्हा तुम्ही करंट रिमूव्ह करणार आहे तर त्याचं मॅग्नेटिझम निघून जाणार आहे आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतो। कळलं का? मग to prepare the electromagnet we have to use a soft iron having permeability that is greater than the 1000। याच्यावर सुद्धा तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो, समजलं का? आणि जेव्हा इथून या सॉलिनॉइड मध्ये आपण हा सॉफ्ट आयर्नचा रॉड ठेवणार आहे तर त्यावेळेस अशा 1000 फोल्ड्स निर्माण होणार आहे तिथं आणि मग जे मॅग्नेटिझम तयार होणार आहे तिथं आणि त्याच्यामुळे हा जो तयार होणारा मॅग्नेट आहे याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेट। समजलं? आणि इथे परमनंट मॅग्नेट कधी तयार होतो, तर याच्यामध्ये हे सॉलिनॉइड आहे आणि याच्यामध्ये हा जो रॉड आहे तर हा हार्ड मटेरियलचा ठेवायचा आहे। आलं लक्षात? हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा ठेवायचा आहे आणि मग जेव्हा तुम्ही याच्यातून करंट पास करणार आहे तर मग जी मॅग्नेटिक फील्ड निर्माण होणार आहे तर या रॉड मध्ये तयार होणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही तिथं परमनंट असणार आहे। समजलं का? मग आता दुसरा फरक तुम्हाला सांगता येईल बघा, तुमच्या पुस्तकात अशा 2 फिगर दाखवलेल्या आहेत, इकडं बी आणि इकडं एच आणि याचा जो हिस्टेरिसिस कर्व आहे ना तो असा छोटासा दाखवलाय सॉफ्ट आयर्नचा आणि याचा जो हिस्टेरिसिस कर्व आहे ना हार्ड याचा, तर हा असा मोठ्या पद्धतीने दाखवलेला आहे। तर आपल्याला माहितीये ह्या उभ्या अंतराला आपण रिटेंटिव्हिटी म्हणतो। काय म्हणतो? रिटेंटिव्हिटी। आणि ह्या आडव्या अंतराला आपण कोर्सिव्हिटी म्हणतो। समजलं का? आणि इथे बघा बरं, मग ही रिटेंटिव्हिटी आणि कोर्सिव्हिटी सॉफ्ट आयर्नची कशी असते, तर कमी असते, लो असते आणि परमनंट मॅग्नेट मध्ये कोर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी ही कशी असते, तर ती हाय असते, दोन्ही पण हाय रिटेंटिव्हिटी आणि हाय कोर्सिव्हिटी। इकडे लो रिटेंटिव्हिटी आणि लो कोर्सिव्हिटी। फरक आला तर फरक, एक्सप्लेन करायला आलं तर एक्सप्लेन करायला। बघा तुमच्या पुस्तकात या 2 फिगर दाखवलेल्या आहेत, त्याचा अर्थ कळला का तुम्हाला? आणि जर याची युजेस आले तर कुठे कुठे वापरतात इलेक्ट्रोमॅग्नेट, तर इलेक्ट्रिक बेल मध्ये वापरतात, लाऊड स्पीकर मध्ये वापरतात, त्याच्यानंतर सर्किट ब्रेकर्स म्हणून वापरतात आणि लॅबोरेटरीमध्ये, रिसर्च लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट हे वापरले जातात किंवा जी क्रेन असते तर त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेट, हेवी ऑब्जेक्ट जेव्हा तुम्हाला ओढून घ्यायचा असतो तर त्यावेळेस त्या क्रेन मध्ये सुद्धा म्हणजे जायंट इलेक्ट्रोमॅग्नेट्स हे तिथं हेवी व्हेकल्स हे ऑब्जेक्ट उचलण्यासाठी वापरले जातात। तर मग या पद्धतीने तुम्हाला एमसीक्यू आला तर एमसीक्यू, नोट आली तर नोट, आलं का लक्षात? आणि डिफरन्स आला तर डिफरन्स, अशा सगळ्या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल। समजलं का? आता आपण 12वा चॅप्टर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्याच्यामध्ये स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर याच्यामधला डिफरन्स बघणार आहे आणि त्याच्याही याच्यामधल्या
ज्या माहितीचा उपयोग आहे तो आपल्याला न्यूमरिकलला होणार आहे, ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न आला तर त्याला होणार आहे. आलं लक्षात? तर मग आता सगळ्यात आधी लक्षात घ्या की ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतं, तर असा सॉफ्ट आयर्न कोअर असतो. हा असा सॉफ्ट आयर्न कोअर आहे आणि इथे अशी प्रायमरी कॉईल आहे आणि इकडे सेकंडरी कॉईल आहे. ह्या पद्धतीने ही प्रायमरी कॉईल ऑफ ए ट्रान्सफॉर्मर आणि ही सेकंडरी कॉईल ऑफ ए ट्रान्सफॉर्मर. प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल ऑफ ए ट्रान्सफॉर्मर. मग आता इथे काय असतं, तर याच्यात प्रायमरीचे जे नंबर ऑफ टर्न्स असतात त्याला एनपी असं म्हणायचं, याचा ईएमएफ जो असतो त्याला ईपी असं म्हणायचं आणि याच्यातून जाणारा करंट त्याला आयपी असं म्हणायचं. त्याच्यानंतर सेकंडरी मधले जे नंबर ऑफ टर्न्स आहेत त्याला एनएस असं म्हणायचं, त्याच्या ईएमएफ ला स्मॉल ई नोटेशन वापरू आपण, तर ईएस असं म्हणायचं आणि करंटला आयएस असं म्हणायचं. एकदा हे क्लिअर झालं ना बाळांनो, की मग आपल्याकडे एक ट्रान्सफॉर्मर इक्वेशन किंवा ट्रान्सफॉर्मर रेशो असतो, तर तो असा असतो की ईएस डिव्हायडेड बाय ईपी दॅट इज इक्वल टू एनएस डिव्हायडेड बाय एनपी अँड दॅट इज इक्वल टू आयपी डिव्हायडेड बाय आयएस. हे इक्वेशन जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न आला तर तुम्हाला ते लिहिता येईल थेरीचा, किंवा तुम्हाला जर न्यूमरिकल सोडवायला आलं तरी लिहिता येईल आणि एवढ्या एका इक्वेशन वरून तुम्हाला पूर्ण डिफरन्स सुद्धा लिहिता येईल. समजलं का? मग आता ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतं, तर तुम्ही या पद्धतीने स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय घ्यायचं, तर जिना चढायचा. आपण जिन्यावर वरती चाललेलो आहोत. इकडं म्हणायचं इनपुट आणि इकडं म्हणायचं आउटपुट. हे सगळं येणार इनपुटला आणि हे सगळं येणार आउटपुटला. मग आता चढणे म्हणजे प्रगती होणे, म्हणजे इथं जर ईएमएफ हा 30 व्होल्ट असेल तर 30 चा जेव्हा 300 होतो तर त्यावेळेस त्या ट्रान्सफॉर्मरला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. समजलं का? मग आता इथे ज्या न्यूमरेटरला सगळ्या क्वांटिटी आहेत त्या लिहून घ्यायच्या. मग आता बघा, पहिल्या फरकात लिहायचं ईएस, दुसऱ्या फरकात लिहायचं एनएस आणि तिसऱ्या फरकात लिहायचं आयपी. आता हे सगळं वर चढलोय आपण, ईएस पेक्षा ईपी मोठं आहे आणि हे डायरेक्ट प्रपोर्शन आहे आणि म्हणून इथं लिहायचं इथे लिहायचं एनपी आणि इथं लिहायचं उलट आहे म्हणून इथे लिहायचं आयएस. समजलं का? आणि झाला फरक तयार. इतकं सोपा फरक आहे. आणि इथे बघा, आता आपल्याला स्टेप डाऊन जिना उतरायचा आहे, म्हणजे इनपुटला जर 300 व्होल्ट एवढा ईएमएफ असेल तर आउटपुटला तो 30 व्होल्ट एवढाच असणार आहे. परत इनपुटला हेच सगळं हे लिहिलेलं, आउटपुटला हे सगळं. परत पहिला दुसरा तिसरा फरक लिहिताना पहिलं दुसरं तिसरं लिहून घ्यायचं. बघा, ईएस एनएस आणि आयपी आणि जिथं ग्रेटर टाकलं होतं ना तिथं स्मॉल टाकायचं आणि लिहून टाकायचं ईपी, हे खालचं सगळं, एनपी डिनॉमिनेटरला जे लिहिलेलं आहे ते, आणि आयएस. समजलं का? आणि याच्यावर फरक लिहिता येईल बघा की इन दिस ट्रान्सफॉर्मर ईएमएफ इन सेकंडरी इज ग्रेटर दॅन ईएमएफ इन प्रायमरी. सेकंड पॉइंट, in step up transformer number of turns in secondary is greater than number of turns in primary, and in step up transformer the input current is always greater than the output current. समजलं का? इनपुटचा करंट हा नेहमी हाय असतो. त्याच्यानंतर उलट प्रपोर्शन असल्यामुळं मग आता बघा इथे तसंच लिहायचं. इथं काय, तर ईएमएफ इन सेकंडरी इज लेस दॅन, बघा हे इनपुटला होतं ते सगळं, तर हा छोटा झालेला आहे, ईएमएफ याच्यापेक्षा छोटा झालाय, दॅट इज लेस दॅन इनपुट किंवा ईएमएफ ऑफ ए प्रायमरी. ईएमएफ ऑफ सेकंडरी इज लेस दॅन ईएमएफ ऑफ प्रायमरी. नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी इज लेस दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी आणि इनपुट करंट इज ऑलवेज लेस दॅन दी आउटपुट करंट. समजलं का? आणि सगळ्यात महत्वाचं, आता याला के असं म्हणतात, हा ट्रान्सफॉर्मर रेशो याला के असं म्हणतात. मग आता हे जर न्यूमरेटरचे सगळे मोठे तर चौथा फरक तुम्हाला लिहिता येईल, के इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. ट्रान्सफॉर्मर रेशो दॅट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. इथं के इज ऑलवेज लेस दॅन 1. आणि ज्याचे टर्न कमी असतात ना, बघा इथे नंबर ऑफ टर्न्स कुणाची कमी, प्रायमरीचे कमी, ती थिक असते आणि म्हणून पाचवा फरक, प्रायमरी इज थिक. याच्यात कोण थिक असतं? प्रायमरी थिक असते स्टेप अप मध्ये
आणि इथं नंबर ऑफ टर्न्स कुणाची कमी आहेत, तर नंबर ऑफ टर्न्स सेकंडरीचे कमी आहेत आणि म्हणून इथं सेकंडरी इज थिक. सेकंडरी इज थिक. इथे एक छोटासा एमसीक्यू पण येऊ शकतो की ट्रान्सफॉर्मरचं जे वर्किंग आहे ते कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतं, तर दी वर्किंग ऑफ ए ट्रान्सफॉर्मर इज बेस्ड ऑन ए प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे ह्या फरकावरून खूप काही मुद्दे तुमचे क्लिअर होतात, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता येतात. तर समजलं का फरक स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता आपण 13वा जो चॅप्टर आहे एसी सर्किट त्याच्यामधला फरक पाहणार आहे, रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स. तर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर नसते आणि त्याच्यामुळे हा फरक खूप अवघड वाटतो. आपल्या पुस्तकात तो दिलेला आहे, तर कन्सेप्ट समजून घेऊन जर केला ना तर तो एकदम सोपा आहे. आता हा असा तुमचा रेझिस्टर आहे आणि याच्यातून आय इतका करंट जातो. मग आता व्ही बरोबर आय आर असतं आणि म्हणून आय बरोबर काय झालं तर व्ही बाय आर. समजलं का? मग जेव्हा हा करंट इथून वाहतो त्याला रेझिस्टन्स काय करतो तर अपोज करण्याचं काम करतो आणि मग याच्यातून करंट गेला, याचा अपोजिशन दूर ढकलून जेव्हा करंट वाहतो तेव्हा एनर्जी ही हीट मध्ये कन्व्हर्ट होते. आलं का लक्षात? म्हणजे एनर्जी इथं वापरली जाते आणि ती हीट मध्ये कन्व्हर्ट होते. आणि हा जो रेझिस्टन्स आहे ना हा जेवढा एसीला अपोज करतो तेवढाच डीसीला पण अपोज करतो. आणि म्हणून पहिला पॉइंट असा आहे तुमच्या पुस्तकात दिलेला, इक्वली इफेक्टिव्ह फॉर एसी अँड डीसी. समजलं का? पहिला पॉइंट इक्वली इफेक्टिव्ह फॉर म्हणजे हा रेझिस्टन्स हा जेवढा एसीला अपोज करतो तेवढाच तो डीसीला सुद्धा अपोज करतो. मग इथं काय होतं तर इथं जो करंट वाहतो ना तर याच्यात एनर्जी इज नॉट कंझ्युम. इथून जो करंट जात होतो रिॲक्टन्सच्या वेळेस आणि एनर्जी ही वापरली जात नाही, नॉट कंझ्युम, पण तिथं ती स्टोअर्ड होते. आलं का लक्षात? जर इंडक्टर असेल तर ती मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपात स्टोअर्ड होते आणि कपॅसिटर असेल तर ती इलेक्ट्रिक फील्डच्या स्वरूपात स्टोअर्ड होते. समजलं का? मग इथं तर जे काही आहे तर एनर्जी इज नॉट कंझ्युम, इट इज दी स्टोअर्ड रिॲक्टन्स मध्ये. त्याच्यानंतर याच्यावर ह्या रेझिस्टन्सवर फ्रिक्वेन्सीचा काहीच परिणाम होत नाही. आहे का इथं कुठे एफ? नाही. इट डज नॉट डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी. रेझिस्टन्स हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नसतो. आणि इकडे मात्र हा तुम्हाला माहितीये की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो असतो तो ओमेगा एल असतो आणि ओमेगाची किंमत 2 पाय एफ असते. आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जो असतो ना तो 1/ओमेगा-सी असतो आणि ह्या ओमेगाची किंमत 2 पाय एफ इंटू सी. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो. समजलं का? आणि इथे तिसरा पॉइंट की इथं जो करंट आहे विच इज अपोज्ड बाय रेझिस्टन्स इट इज फेज इन विथ करंट विथ व्होल्टेज. म्हणजे इथं करंट आणि हे व्होल्टेज हे दोन्ही किंवा याला ई म्हटलेलं आहे तर हे दोन्ही फेज मध्ये असतात. इथं मात्र तसं नसतं. जेव्हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो तेव्हा करंट हा 90 डिग्रीने लॅग्ज असतो. बघा हे आय आणि ही ई, हा आय करंट आणि ही ई म्हणजे आय हा लॅग्ज आहे ईएमएफ पेक्षा. कुणाच्या बाबतीत? इंडक्टरच्या बाबतीत. आणि जेव्हा कपॅसिटर असतो तेव्हा करंट हा लीड असतो. कुणापेक्षा? तर ईएमएफ पेक्षा. समजलं का? इथं फेज मध्ये असतं रेझिस्टन्सच्या बाबतीत आणि रिॲक्टन्सच्या बाबतीत मात्र इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मध्ये करंट लॅग असतो, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मध्ये करंट लीड असतो. समजलं का? तर हा झाला फरक रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स मधला. कोणतेही 2 पॉइंट लिहिले तरी चालतील. तर अशा पद्धतीने फरक लिहायचा. समजला का? पुस्तकात दिलेला फरक आहे. आता तो नीट वाचा म्हणजे तुम्हाला कळेल प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे ते. आता एसी सर्किट मधलाच दुसरा फरक आपल्याला पाहायचा आहे. बघा, सेरीज रेझोनंट सर्किट आणि पॅरलल रेझोनंट सर्किट.
मग आता हे जेव्हा असे सलग जोडायचे इंडक्टर, कपॅसिटर आणि रेझिस्टर आणि याला म्हणायचं सेरीज रेझोनंट सर्किट. आता आपण आत्ताच पाहिलं रिॲक्टन्स मध्ये की इंडक्टर मध्ये करंट लॅग असतो, ईएमएफ लीड असतो, कपॅसिटर मध्ये करंट लीड असतो, ईएमएफ लॅग असतो आणि रेझिस्टन्स मध्ये नो फेज चेंज, फेज सेमच असते. मग आता बघा पॅरलल रेझोनंट सर्किटची ही डायग्राम आहे. इथं इंडक्टर आणि कपॅसिटर असे पॅरलल जोडलेले आहेत आणि या पद्धतीने हे सर्किट आहे. पॅरलल रेझोनंट सर्किटचं फिगर काढली तरी चालू शकतं. पहिला फरक मीन्स दिस इज द सर्किट फॉर सिरीज रेझोनंट सर्किट अँड दिस इज द सर्किट फॉर पॅरलल रेझोनंट सर्किट. पहिला पॉइंट तिथे झाला. त्याच्यानंतर याच्यावरून तुम्हाला हे करंट आणि ईएमएफ लीड लॅग हे चांगलं कळेल म्हणून ही फिगर बारीक पाहून ठेवा. त्याच्यानंतर या सर्किटला ऍक्सेप्टर सर्किट, इथं एमसीक्यू येऊ शकतो, सीईटीला येऊ शकतो, रेग्युलरला येऊ शकतो की कोणत्या सर्किटला ऍक्सेप्टर सर्किट म्हणतात. तर सेरीज रेझोनंट सर्किटला ऍक्सेप्टर सर्किट म्हणतात, पॅरलल रेझोनंट सर्किटला रिजेक्टर सर्किट असं म्हणतात. आलं का लक्षात? त्याच्यानंतर इथे याच्यामध्ये करंट हा मॅक्सिमम असतो आणि इम्पिडन्स हा मिनिमम असतो. याच्यामध्ये करंट हा मिनिमम असतो कारण तो डिव्हाइड होतो दोन ठिकाणी आणि इम्पिडन्स मात्र हा काय होतो, मॅक्सिमम होतो. तर या पद्धतीने आपल्याला अगदी शॉर्ट मध्ये सेरीज रेझोनंट सर्किट आणि पॅरलल रेझोनंट सर्किटचा फरक लिहिता येईल. समजलं का? पुस्तकात दिलेला फरक आहे. आता तो नीट वाचा म्हणजे तुम्हाला कळेल प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे ते. आता 15वा चॅप्टर स्ट्रक्चर ऑफ ऍटम आणि न्यूक्लिआय याच्यामधला जो फरक आहे न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन हा आपण पाहणार आहे. आता फिशन म्हणजे तोडणे आणि फ्युजन म्हणजे जोडणे. सोपं लक्षात ठेवा, तोडणे आणि फ्युजन म्हणजे जोडणे, याच्यावरच सगळा फरक लिहिता येतो. मग आता बघा हेवी न्यूक्लियस आहे तो जेव्हा दोन लायटर मध्ये तोडला, दोन लायटर न्यूक्लिआय मध्ये तोडला जातो, तुटला जातो, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं न्यूक्लिअर फिशन आणि त्यावेळेस न्यूक्लिअर एनर्जी प्रोड्युस्ड होते. आलं का लक्षात? आणि म्हणून ए प्रोसेस ऑफ, मग काय बघा, a process of converting heavy nucleus into two lighter nuclei, that process is called as nuclear fission with the releasing at that time releasing the nuclear energy. समजलं? मग न्यूक्लिअर फ्युजन कशाला म्हणायचं? टू लाइटर न्यूक्लिआय, दिस टू लाइटर न्यूक्लिआय combine to form a heavy nucleus by releasing the nuclear energy. That process is called as nuclear fusion. समजलं का? मग आता हे ऑर्डिनरी टेम्परेचरला घडतं, इट ऑकर्स ऍट ऑर्डिनरी टेम्परेचर. हे मात्र सूर्याच्या तिथे घडणारी ही प्रोसेस आहे आणि तिथं तुम्हाला माहितीये खूप हाय टेम्परेचर असतं. मीन्स न्यूक्लिअर फ्युजन ऑकर्स ऍट व्हेरी हाय टेम्परेचर दॅट इज नियर अबाउट 10⁻⁷ केल्व्हिन. त्याच्यानंतर याचे जे सोर्सेस आहे तर हे लिमिटेड आहे. सोर्सेस ऑफ दिस न्यूक्लिअर फ्युजन दे आर लिमिटेड. इथं अनलिमिटेड आहे कारण इथं जो हायड्रोजन आहे तर तो हा खूप प्लेंटीफुल आहे आणि तो एअर आणि ऑक्सिजन याच्यापासून आपल्याला तयार होतो आणि म्हणून सोर्सेस आर अनलिमिटेड. कशासाठीचे? न्यूक्लिअर फ्युजन साठीचे. आणि अजून एक तुम्हाला सांगता येईल, ज्याचा मास नंबर 230 आहे अशांमध्ये न्यूक्लिअर फिशन घडतं आणि ज्याचा मास नंबर लेस दॅन 40 आहे त्याच्यामध्ये काय घडतं? न्यूक्लिअर फ्युजन घडतं. तर अशा प्रकारे आपल्याला हा फरक इथं सांगता येतो न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन मधला. नुसती डेफिनेशन येऊ शकते, याच्यावर हाय टेम्परेचरच्या याच्यावर एमसीक्यू येऊ शकतो. आलं का लक्षात? कसाही प्रश्न विचारला तर उत्तर लिहिता आलं पाहिजे. लिहायचं असेल तर तुम्ही या प्रकारे लिहू शकता.
तर बघा, पूर्ण सिलेबस मधले जे सगळे डिफरन्स आहेत हे आपण एकूण 6 भागांमध्ये कव्हर केले. आता हे सगळे 6 भाग तुम्ही एकत्र केले तर 1 तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यातून तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि असं थोडं थोडं करून तुमचा अभ्यास होणार आहे. दिवस खूप कमी राहिलेत, त्याच्यामुळे आता आपण शक्यतो रोज 2 भाग अपलोड करत जाऊ. तर त्याच्यामुळं जेवढं होतंय तसं तुम्ही पॅरलली करत चला. आधीची जी सिरीज आहे, क्विक रिव्हिजन सिरीज आहे, तर तिचा उपयोग करून पण तुम्ही छोट्या छोट्या प्रश्नांची तयारी करू शकता. पॅरलली ही टार्गेट सिरीज पुढे सुरूच राहील, पण त्याच्यात जो पार्ट घेतलेला आहे तो यात घेणार नाही, म्हणजे तुमचं रिपिटेशन होणार नाही. दोन्ही सिरीजचा उपयोग करून तुम्हाला अभ्यास चांगला करता येईल. तर तुम्ही मागच्या वर्षीची क्विक रिव्हिजन सिरीज, त्याच्या आधीची महादिव्य, महारिव्हिजन अशा बऱ्याच सिरीज केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही त्या अभ्यासासाठी वापरू शकता. नवीन सिरीज मध्ये जे जुनं झालेलं नाही ते आपण कव्हर करू. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड अपकमिंग एक्झाम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका. ऑल दी बेस्ट.